आता काही लोक इंडियन असतात पण त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला इंडियात इन्व्हेस्टमेंट नाही करायची, फॉरेन कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, फॉरेन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय? आता कसं आहे माहिती आहे, इंडियातनं सुंदर ब्ल्यूचिप फंड्स वगैरे आहेत, US ब्ल्यूचिप फंड्स, असे बरेचसे माध्यम आता म्हणजे तुझ्या मल्टी ॲसेट फंड्स, तर ह्यातनं आपल्याला US एक्सपोजर मिळू शकतं. अगदी डेडिकेटेड प्लॅटफॉर्म्स पण आहेत, बट तू बघशील ना रिटर्न्स कुठेतरी मला असं दिसतं डायव्हर्सिफिकेशनसाठी हे परफेक्ट आहे, पण अदरवाईज रिटर्न जर का हवे असतील तर इंडियन फंड्स जास्त देतात. डायव्हर्सिफिकेशनला आम्ही असे जे म्हणजे आता मी नावं नाही घेऊ शकत कारण का आम्ही डिस्ट्रीब्युटर, बट खूप सुंदर फंड्स आम्ही क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे बाहेरचे एक्सपोजर म्हणजे चायना झालं किंवा US झालं किंवा UK झालं असे टाकून ठेवतो क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये. म्हणजे एखादा फंड असा डेडिकेटेडली त्यांना दिलेला असतो त्याच्यात. आणि सुंदर मल्टी ॲसेट फंड्स जिथे गोल्ड, सिल्वर, कमोडिटीज, फॉरेन इक्विटीज आणि इंडियन इक्विटीज असे पण फंड्स इंडियात अवेलेबल आहेत. ओके, पण मग त्याला टॅक्सेशन वगैरे कसं असतं? म्हणजे कसं आहे माहिती आहे, इथे थोडं टेक्निकल आहे. 65% जर का तुझं इक्विटी मेंटेन होतं आहे आर्बिट्राज किंवा इक्विटीजनी तर इक्विटी टॅक्सेशन लागतं. तर बरोबर फंड मॅनेजर तेवढं मेंटेन काही फंड्समध्ये करतात आणि मग क्लायंटला इक्विटी टॅक्सेशन म्हणजे फक्त 12.5% टॅक्स लागतो. काही फंड्स तसे नसतात, कन्झर्वेटिव्ह असतात, मग तिथे डेट टॅक्सेशन लागतं. तर मग क्लायंटचा टॅक्स स्लॅब वगैरे बघून मग मी ते फंड्स त्यांना रेकमेंड करते.